मित्रांनो चला ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू पाहू एकदम झटपट। तर मित्रांनो अर्जुन, सायली आणि पोलीस हे सर्व नागराजच्या लोकेशनवर पोहोचतात। ते कसं तर प्रेक्षकांनो नागराजने सुमन आणि मैपतला एका खोलीमध्ये बांधून ठेवलेलं असतं। त्यावेळी नागराज म्हणतो सुमन तुला दुसरीकडे शिफ्ट करण्याची वेळ आलेली आहे। तेव्हा नागराज सुमनला खूप हाणामारी करतो, त्यानंतर तिला औषध देऊन बेशुद्ध करतो आणि दुसरीकडे अर्जुन आणि सायली सुमनची लोकेशन ट्रेस करत करत कधी पण नागराज जवळ पोहोचत असतील। दुसरीकडे नागराज विचार करतो मला हे दोघे सुमन आणि महिपत आवरणार नाही, म्हणून तो प्रियाला फोन करतो। नागराज म्हणतो प्रिया मला तुझ्या मदतीची गरज आहे, प्लीज लवकरात लवकर मी तुला लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर ये। प्रिया म्हणते आता तुम्ही एकटे पडल्यात की कशी गरज पडते। प्रिया म्हणू लागते मी तुमची मदत करते पण मला सांगा सुमन कुठे आहे। तेव्हा नागराज म्हणतो इथेच मैपतच्या शेजारी बांधून ठेवलेलं आहे। प्रिया म्हणते तुम्ही सुमनला तिथून शिफ्ट करा मग मी तिथे येते, कारण सुमनला कळू नये की प्रिया पण यामध्ये सामील आहे। दुसरीकडे पोलीस हवालदारांना कळते की मिसेस किल्लेदारांचा फोन आतापर्यंत कुठे कुठे ट्रॅव्हल झाला आहे हे सर्व अर्जुन आणि सायली यांना कळते। त्यांना कळते की सुमन आतील एरियामध्ये गेली होती। सायली म्हणू लागते सुमन आतील एरियामध्ये का गेली असेल। अर्जुन म्हणतो चला एकदा जाऊन बघूया। तिथल्या खोलीमधून नागराज सुमनला शिफ्ट करण्यासाठी बाहेर काढतो तर त्याच्या साईडला हवालदार उभे असतात आणि अर्जुन आणि सायली काही क्षणात तिथे पोहोचतच असतात। त्या खोलीमधून आवाज येतो तेव्हा अर्जुन, सायली आणि पोलीस त्या खोलीजवळ जातात, पण त्या खोलीमध्ये नागराज, महिपत आणि प्रिया असतात। पुढील भागात हे कोणाचं सत्य बाहेर येईल हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद। त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।